Subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications. Now I become giant killer. I think it's the first time in Goa, it's a history. First time in the history of Goa that I have defeated Mr. Lakshmikant Parsek as a CM. बीजेपीच्या पहिल्याच उमेदवारी लिस्टांत 6 ते 7 मतदारसंघांनी असले जायंट किलर उभे झाले. पेडणे पणजे धरून काणकोण मेरेन बीजेपी अंतर्गत उपद्रव आदी जुमया कुठ्ठाळे प्रियोळा सारखेल्या वाठारांनी बंड झाला. आता आणि 7-8ची भर. देखिए, पंजिम में जो सिटिंग एमएलए है उन्हीं को टिकट दिया गया है. उत्पल पर्रिकर या पर्रिकर जी का परिवार, ये हमारा परिवार है, ये हमारे सारे करीबी लोग हैं. हमने उत्पल पर्रिकर को 2 और ऑप्शन दिए थे कि जहाँ से वो लड़ सकते हैं. उसमें से एक तो उन्होंने पहले ही मना कर दिया था, दूसरे के बारे में भी उनसे चर्चा चल रही है. और हम सबको लगता है कि उन्होंने मानना चाहिए. और वैसे भी भारतीय जनता पार्टी में जो पर्रिकर परिवार है उस परिवार को हमेशा सम्मान ही दिया है. देखिए, कभी कभी ऑक्यूपेशनल हैजार्ड हम जिसको कहते हैं, ऐसा पॉलिटिक्स में भी हमको देखने को मिलता है. प्रताप सिंह राणे जी की सीट थी. प्रताप सिंह राणे जी 50 साल तक लगातार उस सीट से चुनकर आए कांग्रेस के टिकट पर. कांग्रेस वहां कभी नहीं हारी. इस बार हमने प्रताप सिंह राणे जी को ये निवेदन किया कि कांग्रेस लगातार नीचे जा रही है, ये पार्टी देश का भला नहीं कर सकती, और इसलिए आपकी सीट जो है वो बीजेपी को दे दीजिए और भारतीय जनता पार्टी से आप लड़िए या भारतीय जनता पार्टी को आप मदद कीजिए. तो उस समय उन्होंने कहा, हमारी बात को उन्होंने माना, लेकिन उन्होंने कहा मेरा एज भी ज़्यादा है तो मैं नहीं लड़ूंगा और दिव्या राणे वहां पर लढेगी. सर, आज फडणवीसने कमेंट केला तिकीट डिक्लेअर करताना भाजपाची की पर्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने सगळं झालं, पर्याला तिकीट दिव्या राणेला दिली. ते तुमच्या सांगण्यामध्ये तुम्ही सुचवलं की आपली सून तिथे बसणार. काय आहे एक्झॅक्टली स्टोरी याची? ही बरोबर नाहीये. माझं नाव उगीच वापरलं जातं. ओके. तेव्हा मी पर्याय काय, माझं स्वतःची बागायत नाहीये नारळाची. ही खोटी बातमी आहे. फडणवीसची माझी मीटिंग बऱ्याच दिवसापूर्वी झाली होती, माझ्या घरी आले होते, परंतु मी त्यांच्याशी काही राजकारण बोललेलो नाही, कारण ते विरोधी पक्षाचे. बरोबर. सर, आणि पर्यामधून तुम्ही कॉन्टेस्ट करणार या इलेक्शन मध्ये? तुम्ही कॉन्टेस्ट करणार? कॉन्टेस्टची वेगळी गोष्ट, त्याचं काही हे नाही. हे पहिले क्लिअरन्स करून टाका. ओके, बरं. पहिली म्हणल्यार हांव खूब आभारी आसा आमची बीजेपी पार्टीक, नॅशनल पार्टीक, की तांणी म्हाका कॅन्डिडेट म्हणून आज जाहीर केलें ऑफिशियली. आनी म्हजी ऑफिशियली आयच्यान एक्चुली पॉलिटिकल करियर सुरू जाता म्हणटकच हांव खूब आभारी आसा आमच्या साहेबाचे आनी बायसाहेबाचे आशिर्वादान हांव फुडें सरलां ह्या मतदारसंघान. आनी आमच्या लोकांचो आशिर्वाद आसा. पार्टीची 15 आमदारांक तिकीट. सावड्ड्या दीपक पावसकाराची काढून आदलो आमदार गणेश गांवकाराक. जी 5 वर्सां आम्ही एकठांय रावन काम केलां, आणि ही 5 वर्सांची काम करता आसतना तुम्ही म्हाका असोच सपोर्ट दिलो. आणि तुमच्या सपोर्टान जी हांवें 2017 साकून 2017 हांवें ज्या कॅन्डिडेटाक घरा धाडलेलो 5200 मतांनी ते माझे मातीन आसुल्ले. 5200 मतांनी ते घरा धाडलेलो. आणि आयजूय म्हाका तीच उमेद आसा की तुमच्या सगळ्यांच्या उपस्थिती पळोवन काणकोणा इझीदोराची काढून रमेश तवडकराक. सांग्यार बाबू कवळेकराची सावित्री रिजेक्टेड. थंय आदलो आमदार सुभाष फळदेसाय. माझे जे कार्यकर्ते आसात तेंच्यांनी डिसिजन घेतले आसा की आमकां तिकेट डिनाय जाल्ले कारणान आमी आयज अपक्ष निवडणूक लडोवपाक मुखार वयतले आनी
सर हांवें भारतीय जनता पार्टींतल्यान रेजिग्नेशन दिल्लें आसा. मांद्र्या हेवीवेट दावेदार पार्सेकराचो पत्तो कट. बंडोबाचे निशाण वेंचणुके मेरेन तग धरता काय शेळेता ताचेर ह्या मतदारसंघांनी बीजेपीचो फुडार. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट.